घरच्यांना सांगितलं की 27,000 फी आहे. 27,000 खूप त्या काळात आमच्यासाठी होतं. माझ्या आईनं मंगळसूत्र गहाण ठेवलं होतं. पहिल्या वर्षाची फी फक्त माझ्या आईने भरली त्याची. झाकीर हुसेन आणि शिवकुमार शर्मा यांचं कार्यक्रम ठेवलं होतं. तेव्हा मी ते ऐकायला गेलो होतो आणि त्याचा इतका इम्पॅक्ट माझ्या मनावर झाला की म्हटलं की आपण आता करिअर तबल्यातच करायचं आहे. मोडलिमला क्लास होता बाबांचा. त्यानंतर सोलापूरला पायी फिरायचे ते क्लास घ्यायसाठी. तेव्हा त्यांच्याकडे सायकल पण नव्हती वडिलांकडे. ही अशी सगळी सिच्युएशन होती त्या काळात. पण परिस्थिती नव्हती आमची तेव्हा. पण वडिलांची तळमळ होती की तू शिक आणि त्यांनी पाठवलं पुण्याला. पुण्यात येताना एक माझी कपड्यांची पिशवी आणि एक तबला एवढंच घेऊन आलो. खिशात पैसे नव्हते, काही नव्हते त्यावेळेला. पण मी जेव्हा शिकायला गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की तबला तू वडिलांकडे शिकलेला आहेस, आता पुढचं मी तुला शिकवेन अजून चांगल्या तबला. पण माणूस म्हणून पहिले उभा राहायला शिक. सवाई गंधर्व मी त्याच्या आधी ऐकायला मी पुण्यात आलो तेव्हापासून दरवर्षी जायचो. पण मी खाली बसायचो स्टेजच्या समोर. तिथे खाली ते असं ते चौकात बसतात ते लोक तिथं. कधी कधी येऊन ते माणूस सारखा मागे उठवायचा किंवा पुढं बसायचं मागं बसायला लावायचा, ते उठून काढायचे. पण ते तिथून ते इथं स्टेजच्या खालून त्या स्टेजवर पोहोचेपर्यंत आयुष्यातले 10 वर्ष स्ट्रगल झालं होतं. नमस्कार, मी अविनाश पाटील. सध्या पुणे शहरामध्ये राहतो आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर तबला वादनाचे अनेक कार्यक्रम मी करत आहे. अनेक दिग्गज कलाकारांसोबत साथ संगत करण्याची संधी मिळालेली आहे. तर माझी सुरुवात, माझं गाव मूळ पंढरपूर हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे पांडुरंगाचं. तर तिथे माझं खंडळ हे छोटंसं गाव आहे. तिथं माझा जन्म झाला 1984 साली. आमच्या घरामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा आहे आणि संगीताची पण परंपरा आहे. तर वारकरी संप्रदायामध्ये माझे आजोबा ऑलमोस्ट 87 वर्षापर्यंत वारी केली त्यांनी वयाच्या. तर आळंदी पंढरपूर वारी हा वारसा आमच्या घरामध्ये आम्हाला लाभलेला आहे. तीच वारी पुढे माझ्या वडिलांनी पण 40-45 वर्ष केलेली आहे. त्यामुळे लहानपणापासून माझ्या कानावरती रोज भजन कीर्तनाचे संस्कार झाले आणि आमच्या घरी रोज भजन असायचं तेव्हा आणि आजही असतं. तर जसं जसं मी शिकायला लागलो, वडिलांनी मला वयाच्या 4थ्या-5व्या वर्षी मला शिकवायला सुरुवात केली. वडील मला घेऊन बसायला शिकवायला तबला आणि थोडा पखावज पण मी वाजवायचो त्यावेळेला. तर जसं मी साथसंगत करायला सुरू केलं भजनामध्ये, कीर्तनामध्ये, तर मला आजोबा घेऊन जायचे कीर्तनाच्या साथीला आणि मी लहान होतो तेव्हा तर खाली स्टूल असा देऊन मी त्याच्यावर उभा राहून पखवाज वाजवायचो कीर्तनामध्ये. आजोबा माझे गोपाळराव पाटील त्यांच्यासोबत. तर अशी ही सुरुवात माझी तिथं झाली. संगीताचा पाया त्यातूनच सुरू झाला आणि वडिलांकडे मी लहानपणापासून 3ऱ्या-4थ्या पर्यंतपासून सुरू झालं तबल्यातलं शिक्षण. आणि आमच्याकडे विठ्ठलराव क्षीरसागर, भीमराव कणकधर, त्यानंतर पंडित दत्तोपंत मंगळवेडेकर अशा 3 परंपरा मला मिळाल्यात वडिलांकडून. तर वडील माझे त्यांच्याकडे शिकलेले आहेत. वडील सोलापूरला प्रभुदेव सरदारांकडे जायचे वाजवायला त्यांच्यासोबत आणि वडील माझे त्यावेळेला सोलापूर, पंढरपूरमध्ये क्लास घ्यायचे त्यावेळेला. तर ती परंपरा आमच्याकडे आलेली आहे आणि वडिलांनी मी पुण्याला येईपर्यंत ऑलमोस्ट मी त्यांच्याकडे शिकलो. तर सुरुवातीला 10वी-12वी होईपर्यंत मी तिथेच मोडलिमला माडी कॉलेज आहे, तिथे सुरुवातीला मी शिक्षण तिथं घेतलं. हे करत असताना गावोगाव आमच्याकडे हरिनाम सप्ताह असतात, आताही आहेत. तर मी हरिजागर म्हणून एक प्रकार आहे. रात्रभर भजन चालतं. तर त्याच्यामध्ये आमच्या गावातली भजनी मंडळ आम्ही जायचो. मग आमच्या आजूबाजूच्या परिसरात जायचो, बाहेर जायचो आम्ही. तर तिथून एक खूप छान गोडी लागली संगीताची, वारकरी संगीताची, तबल्याची, पखावाजची. रात्रभर तिथे मग ते जागर वाजवायचा. तेव्हाच्या काळात किती ₹300 ₹500 मिळायचे. 10वी-12वीचा सांगतो त्यावेळेला मी. पण तो काळ इतका सुंदर होता की एक रात्रभर म्हणजे एकदा तर मी पंढरपूरला आमच्याकडे वारीच्या वेळेला तिथे 3 दिवसाचा मुक्काम असतो वाळवंटामध्ये. तर महाराष्ट्रातले सगळे गायक आमच्या फडावरती येतात गायला. म्हणजे सगळे मोठे-मोठे गायक. तर 9-9:30 वाजता मी वाजवायला बसलो होतो आणि सकाळी 6:30 पर्यंत मी वाजवत होतो तबला. आणि ते उठून डायरेक्ट नदीला गेलो, अंघोळ केली आणि प्रदक्षिणा. तर आमच्याकडे हे संस्कार अगदी लहानपणापासून आमच्या घरात आहेत. वारकरी संप्रदायाची सेवा, संत महात्म्यांची सेवा, मग कीर्तनकार असतील, प्रवचनकार आमच्याकडे येतात आजसुद्धा.
गायक आमच्याकडे मोठे मोठे गायक सगळे येतात. तर त्यावेळेला आमच्याकडे बोळंगे गुरुजी जे मराठवाड्यातलं खूप मोठं नाव होतं त्या काळात. त्यांच्याकडे खूप मोठे मोठे गायक तयार झाले वारकरी संप्रदायातल्या गायनाचे, आणि शास्त्रीय संगीतसुद्धा उत्तम ते शिकवायचे. तर त्यांच्यासोबत पण ते जेव्हा आमच्या गावाला यायचे, आमच्याकडे राहायला असायचे घरी, तर त्यांच्यासोबत मी वाजवायचो. ते मग ते सांगायचे की असा ठेका वाजव ठुमरीचा, किंवा क्लासिकलचा ठेका असा वाजव. तेव्हा मी लहान होतो, तेव्हा 10वी-12वीला. तर शास्त्रीय संगीताची परंपरा सुद्धा म्हणजे तेव्हापासून साथ संगतीची मला ती जोपासता आली, किंवा त्याच्यामध्ये मी हळूहळू सुरुवात केली वाजवायला. आणि गजेंद्र बापू पवार म्हणून एक त्यांचे शिष्य होते, कामती गावचे. तर उत्तम गायक, ते आमच्याकडे शिकवायला यायचे आमच्या भजनी मंडळातल्या काही लोकांना, आठवड्यातून 2-3 दिवस. तर त्यांच्यासोबत पण साथ संगत करायचो. ते शास्त्रीय अंगाने भजन गायचे. आणि धुमाळी असेल, वारकरी संप्रदायाचा धुमाळीतला ठेका, जय जय रामकृष्ण हरीचा, तर तो जो गजर आहे सुरुवातीचा, तो 1-1 तास ते ठाईतलं भजन चालायचं. मग त्याच्यामुळं लय पक्की होत गेली. साथ संगतीचं तंत्र आपोआप ते नॅचरली होत गेलं सगळं. मग 10वी-12वी होईपर्यंत हे सगळं छान चाललं होतं. तोपर्यंत माझं विशारद पण बाबांकडे झालं होतं. त्या काळात वडील आमचे पंढरपूरला वारकरी संगीत संमेलन भरवायचे, आणि सोलापूरला कलापिनी संगीत महोत्सव आयोजित केला जायचा त्या काळात. तर मी लहान होतो त्यावेळेस आमच्याकडे खूप दिग्गज कलाकार येऊन गेलेले आहेत. म्हणजे मनीषा साठेंचं कर्तक नृत्य वडिलांनी ठेवलं होतं कार्यक्रम. त्यानंतर कुमार बोस, कलकत्त्याचे खूप मोठे तबलावादक आहेत. मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे. त्यांचं तबला सोलो आमच्याकडे झालं होतं. पंडित अरुण कुमार आझादजी, त्यांचं तबला सोलो झालं होतं. त्याच वेळेला हे संस्कार कानावरती होत गेले, जे पाहायचं आणि आपल्याला पण असं काहीतरी शिकायचं आहे, करायचं आहे, ही एक जिद्द मनात तयार झाली. उस्तादजींचं जेव्हा मी ऐकलं, म्हणजे पहिल्यांदा पंढरपूरला मी खूप लहान होतो, तेव्हा शिवकुमार शर्मा आणि जाकीर हुसेन यांचा कार्यक्रम होता. तो इतका इम्पॅक्ट माझ्या मनावरती पडला होता, आणि तेव्हापासून मी त्यांचं आजही ऐकतो. ते माझ्यासाठी म्हणजे परमेश्वरच आहेत ते तबल्यातले सगळ्यांसाठीच. तर असं वाटलं की आपण सुद्धा असे एक प्रयत्न करूया, की ते त्यांच्यासारखं आपल्याला येणार असं नाही आहे. पण आपण प्रयत्न करूया. तर डिग्री घ्यायची आहे, नोकरी करायची आहे समजा पुण्यामध्ये येऊन, किंवा अजून करिअर करायचं आहे, तर तेवढं व्यासपीठ पंढरपूर, सोलापूरमध्ये मिळत नाही. शास्त्रीय संगीतासोबत जर तुम्हाला काम करायचं असेल तर तबल्यामध्ये किंवा अनेक क्षेत्रामध्ये. जसं पुण्यात आहे किंवा मुंबईला आहे. तर वडिलांची इच्छा होती, की "अरे, आता तू इथपर्यंत शिकला आहे, विशारद झालं आता इतकं ठीक आहे. पण तुला जर अजून चांगलं विद्यापीठ मध्ये जे डिग्री घ्यायची आहे तबल्यामध्ये तुला, तर मग तुला पुण्यातच जावं लागेल." मग एक किस्सा असा आहे, की तेव्हा 27,000 फी होती पहिल्या वर्षाची आमची एम-एची ललित कला केंद्राची. मी आलो होतो. आधी चौकशी करून गेलो. आमच्या भौलीकर मॅम, डॉक्टर शुभांगी भौलीकर होत्या, डॉक्टर सतीश आळेकर होते. तर ते फी वगैरे सगळं चौकशी करून गेलो. मग घरच्यांना सांगितलं, की अरे 27,000 फी आहे. म्हणलं 27,000 म्हणजे खूप त्या काळात आमच्यासाठी होते. तर माझ्या आईनं मंगळसूत्र गहाण ठेवलं होतं, आणि त्याच्यात तेव्हा ते तिनं मंगळसूत्र गहाण ठेवलं आणि पैसे उभा केले, आणि पहिल्या वर्षाची फी फक्त माझ्या आईने भरली तिथली. नंतर आमच्याकडे एक तुकाराम मुळे म्हणून होते, आमच्या घरासमोर राहायचे. दुसऱ्या वर्षी पण तिने 10% पैसे तिच्याकडून घेतले होते त्या काकांकडून आमच्या. त्यांनी व्याज नाही घेतलं, का तर म्हटलं की तुला शिक्षणाला पैसे लागायचे. ते पैसे त्यांनी मग हळूहळू वडिलांनी, आमच्या शेती होती, शेतीवरती कष्ट करत करत ते पैसे परत केले. मग मला भोलीकर मॅमने शरद पवार प्रतिष्ठानची बारामतीची स्कॉलरशिप दिली दुसऱ्या वर्षी. आणि तिसऱ्या वर्षी पण मला त्यांनी स्कॉलरशिप मिळवून दिली भोवलेकर मॅमनी. त्यांना माहिती होतं की हा मुलगा खेड्यातून आलेला आहे, त्याला काही आर्थिक काहीच नाही आहे. आणि मला पुण्यात आणलं ते आमचे गावचे बाळासाहेब जाधव, हरिभक्त परायण, ते कीर्तनकार होते आळंदीला, आता ते वारले. तर ते पहिल्यांदा घेऊन आले मला. मी पुण्यात येताना एक माझी कपड्यांची पिशवी आणि एक तबला एवढंच घेऊन आलो. खिशात पैसे नव्हते, काही नव्हते त्यावेळेला. माझी सोय रामकृष्ण आध्यात्मिक संस्था, त्यांचे एक मित्र होते मोहन शिंदे, त्यांची ती संस्था होती. तिथे माझी त्यांनी राहायची सोय केली, त्यांच्याकडे राहायची. मग त्या बदल्यात त्यांनी मला एक छोटी रूम दिली होती.
तिथे मी माझा रियाज करायचो आणि त्या बदल्यात मी त्यांना मला ज्यांनी राहायची आणि खायची माझी सोय त्यांनी तिथं करून दिली होती. तर तिथे मी तिथले जे वारकरी संगीत शिकणारे मुलं आहेत, त्यांना मी तबला शिकवायचो, पखावज शिकवायचो आणि महिन्याला मला PMTचा पास काढायला पैसे द्यायचे पुण्यात यायला. तेव्हा माझं पुण्यात कोणीही नव्हतं तिथं. तर तिथून माझ्या करिअरची सुरुवात झाली माऊलींच्या नगरीतून. तर त्या काळात पुण्यात यायचो मी. PMTने शिवाजीनगरला उतरायचं, तिथून दुसरी बस पकडून गेटला यायचं, तिथून विद्यापीठात जायचं. असे पहिले 2 वर्ष तिथं चालू होते शिक्षणाच्या गोष्टीने. नंतर मग हॉस्टेलला आलो. हॉस्टेलमध्ये मग तोपर्यंत मी क्लासेस घ्यायला सुरू केलं होतं थोडं थोडं पुण्यात, होम ट्युशन्स वगैरे. तर त्या काळात सुरुवातीला डॉक्टर रामचंद्र देखणे यांच्यासोबत बाळासाहेब जाधवांनी माझी ओळख करून दिली, की हा मुलगा खेड्यातनं आलाय, हा भजन कीर्तन छान वाजवतो, तुम्ही त्याला घ्या. मग डॉक्टर देखणेंचे भारुडाचे कार्यक्रम असायचे. त्या भारुडाच्या कार्यक्रमात मी पहिल्यांदा वाजवायला सुरुवात केली आल्यानंतर आणि हजारो कार्यक्रम त्यांचे मी वाजवले आणि तेच वैयक्तिक सुद्धा त्यांचं खूप प्रेम मला लाभलं, त्यांच्या अख्ख्या फॅमिलीचं. आणि त्यांनी खूप सपोर्ट केला, की हा मुलगा धडपडे आहे, काहीतरी करेल. तर सुरुवात तर तिथून झाली माझ्या अगदी म्हणजे सुरुवातीचं. त्यानंतर आमच्याकडे गावाला पंडित याजूराव फड मी लहान असताना यायचे खूप वेळा. त्यानंतर ऑलमोस्ट भजनात संप्रदायात जेवढे मोठे मोठे लोक होते शास्त्रीय संगीत संप्रदायात, तर त्यांना मी सांगितलं की मी पुण्यात आलेलो आहे. तर माझ्या आयुष्यातला पहिला मोठा कार्यक्रम यशवंतराव चव्हाणला त्यांनी मला दिला. त्यांच्यासोबत बसण्याची संधी दिली. हे म्हणजे माझ्यासाठी त्या काळात ते खूप मोठं होतं. यशवंतराव चव्हाण हॉलला वाजवणं आणि एवढ्या मोठ्या दिग्गज कलाकारासोबत, तर ती पहिली संधी माझ्या आयुष्यातली त्यांनी दिली मला शास्त्रीय संगीतातली. अशी तिथून सुरुवात झाली. मग पुण्यामध्ये विद्यापीठात आल्यानंतर तिसऱ्या वर्षाला मित्र छान झाले होते आमचे. पण हे करत असताना सुरुवातीलाच मॅमने सांगितलं, की तुला कोणाकडे शिकायचं? तर माझी इथं कोणाची ओळख नव्हती. पण मी आमच्या वडिलांकडे जे शिकलो ते दिल्ली घराण्याचं होतं. मग भोवलीकर मॅमने सांगितलं, की पंडित उमेश मोघे तुझ्यासाठी योग्य आहेत आणि तू त्यांच्याकडे जा. मग मोघे सरांकडे गेलो भेटायला. तर त्यांनी विचारपूस केली, कुठून आलाय काय, सगळं सांगितलं. तर तू ये म्हटले माझ्याकडे शिकायला, काही हरकत नाही. मग त्यांच्याकडे MAचे 2 वर्ष मी त्यांच्याकडे शिकलो आणि नंतर पण पुढचे 10-15 वर्ष मी रेग्युलर त्यांच्याकडे शिकलो. पण मी जेव्हा शिकायला गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं, की तबला तू वडिलांकडे शिकलेला आहेस, आता पुढचं मी तुला शिकवेन अजून चांगल्या तबला, पण माणूस म्हणून पहिले उभा राहायला शिक. हे बाकी सगळं नंतर येतं. ते माझ्या अजून लक्षात आहे. त्यांचं जुनं घर होतं आणि सकाळी बरोबर ते 6ला किंवा 6:30ला बोलवायचे. तर विद्यापीठातून मी 5ला उठायचं. माझा रूम पार्टनर मयूर महाजन, मी 5ला उठायचं. युनिव्हर्सिटी गेटवर तो पोहेवाला असायचा, एक छोटा गाडा लावलेला. त्याचे आता बरेच हॉटेल आहेत. तर तो त्याचा छोटा ते गाडा होता. तिथं पोहे खायचे. सुतारवाडीची बस यायची. त्या बसने डेक्कनला यायचं. डेक्कननी नॉनस्टॉपला उतरून मी आत कधी-कधी चालत जायचो. लोकमान्य नगरला सर राहायचे. तर तेव्हा पैसेच नव्हते. तर PMTचा पास असेल नसेल, आम्ही बऱ्याच वेळा मी आणि मयूरनी पण फुकट पण प्रवास खूप केला PMTने. पैसे नसायचे. एकदा तर पकडलं होतं आणि शेवटच्याच 50च्या खिशात होते. कॉर्पोरेशनला उतरलो की त्या साहेबांनी विचारलं, "पास कुठे आहे?" "पास नाही, तिकीट नाही आहे." "फाईन मारा" म्हणलं. तेवढेच 50 होते, दिले त्याला. तिथून चालत युनिव्हर्सिटीत गेलो परत. तर असे होते सगळे ही सुरुवात. हॉस्टेलला आम्ही होतो एकत्र, मी आणि मयूर. तेव्हा किशोर असायचा आमच्यासोबत, नागेश असायचा, विशाल होता गंडतर म्हणून, उत्तम तबला होता, आज तो पण आहे. तर एकदा असं झालं की आम्ही मेस लावलेली असायची. मंडे टू फ्रायडे, सॅटर्डे ते सकाळ संध्याकाळ त्या मेसला जेवायचं. पण रविवारी जेवायचं म्हटलं की बाहेर जेवावं लागायचं, मेस बंद असायची रविवारची. तर आम्ही दोघं एकदा असं झालं की म्हणजे फार पैसे येतच नव्हते घरून, किंवा तेव्हा असे फार काय सोर्स नव्हते आमच्या पैशाचे काय. तर एक एक रविवार असा झाला की दोघांकडे पैसे नव्हते जेवायला आणि आम्ही फक्त पाणी पिऊन झोपलो होतो. मग किशोर म्हणून आमचा मित्र आलाय, तो आला. "अरे," म्हटलं, "तुम्ही का झोपलाय?" म्हटलं, "काय आहे?" मग "अरे, पैसेच नाहीत मी जेवायला, काय करू?" मग त्यानं पैसे दिले आणि युनिव्हर्सिटीच्या गेटच्या समोर एक ते हॉटेल आहे, तिथं आम्ही रविवारी वगैरे मग तिथं असं पैसे असेल तेव्हा आम्ही जायचो तिथे. मग तिथे जाऊन जेवण केलं. असा एक तो किस्सा अजून लक्षात आहे माझ्या. तर हे MAची सुरुवात झाल्यानंतर सकाळी आम्ही रियाजाला सरांकडून झालं की युनिव्हर्सिटीचे लेक्चर करायचे. मात्र
जेव्हा वेळ मिळेल तेव्हा संध्याकाळी 3 तास, 2 तास, 4 तास अध्यासनामध्ये बसून रियाज करायचा. एक खूप सुंदर प्लॅटफॉर्म आहे. ललित कला केंद्र हा जो आहे, ज्याला गाण्यात, तबल्यात किंवा संगीतात करिअर करायचं आहे, त्याच्यासाठी. तिथे म्हणजे नुसतं डिग्री नाही आहे, की तुम्ही ओव्हरऑल कलाकार म्हणून तुमची डेव्हलपमेंट खूप छान होते. तिथलं ॲटमॉस्फिअर आहे. आमच्यासोबत सागर असायचा. तो तर तासनतास तिथं ते खाली त्या ओपन थिएटरला वाजवत बसलेला असायचा मुलगा तो. हे एम-एला म्हणजे लेक्चर आमचे दिवसभर असायचे. मग संध्याकाळी आम्ही रियाजाला बसायचो. रात्री आम्ही हॉस्टेलला असेच कधी वाटलं तर मग मैफल बसायची सगळ्यांची. गझल म्हणायचे, कव्वाली म्हणायचे असे त्या हॉस्टेलच्या मध्ये आमच्या इथं. मग रात्री हुक्की आली की आम्ही निघायचो संध्याकाळी चला. मग इकडं मोरे विद्यालयाच्या तिथे एक पोहेवाला असायचा. रात्री 2 वाजता, 3 वाजता तिथं येऊन पोहे खायचे, चहा प्यायचा. मग पहाटे जाऊन झोपायचं आणि पिक्चरचे आवड होते. आम्ही पिक्चरला फार जायचो त्यावेळेला. आमचा ग्रुप जो होता. फार पैसे नव्हते पण तेव्हा खुश होते सगळे. पण हे करत असताना मी गुरु लोक जे आहेत आता पुण्यातले मोठे-मोठे डॉक्टर पंडित यादवराज पडांकडे मी जायचो रियाजाला. त्याच्यानंतर सुरुवात केली मी डॉक्टर मोहन दरेकर त्यांच्याकडे. मी आणि मयूरच गेलो होतो त्याचं गाणं सुरू करायसाठी. तर त्यांची गुरुपौर्णिमा झाली होती ते आज एक थोडे दिवस आणि त्यांनी पेढे वगैरे दिले आम्हाला. बसायला सांगितलं, पाणी दिलं. त्यांनी विचारपूस केली. "तू कुठून आलाय? हा कुठून आलाय?" आम्ही एकाच वेळेस आलो होतो पुण्यामध्ये. मग त्याचं गाण्यातलं सुरू झालं त्यांच्याकडे दरेकरांकडे. तर मी मग म्हणले की "सर अरे तू येत जा साथीला." मग आम्ही रोज संध्याकाळी त्यांच्याकडे जायचो रियाजाला, दरेकरांकडे. एक विशेष गोष्ट सांगतो की माझी आई तर गावाला असायची. पण इथं नूतन दरेकरांच्या मिसेस त्यांनी खूप सांभाळलं आम्हाला. म्हणजे सकाळी डब्बा करून द्यायचे आम्हाला उठलं की आणि संध्याकाळचं जेवण त्यांच्याकडेच करायचं. कार्यक्रमाला सर त्यावेळेस घेऊन जायचे. मग पैसे नसले की मॅम सांगायच्या की "अहो ते आव्याला पैसे नाहीत, त्याला पैसे द्या पास काढायला." मग सर ₹500ची नोट एखादी किंवा ₹1000 500 काढायला द्यायचे. प्लस जुने कुर्ते सरांचे, ते आम्हाला द्यायचे वापरायला किंवा तेव्हा पैसे कुर्ते नवीन घ्यायची, शॉपिंग वगैरे हा तर फार लांबचा विषय होता. पोलीस स्टेशनला जायचो मी आणि मित्र आमचा. पोलीस स्टेशनचे ते रस्त्यावरचे कपडे ते घातलेले आहेत. एकदा 10वी तर मला आठवतंय मला परीक्षेला मी मोहोळला होती आमची परीक्षा अनगरला. तर कपडे चांगले कपडे नव्हते. नवीन कपडे घ्यायला पैसे नव्हते तर माझ्या मावशीच्या मुलाकडून जुने कपडे घेतले होते. ते पण आठवतंय मला. मग मी हळू होम ट्युशन सुरू केल्या होत्या आणि सावंत म्हणून ग्रहस्थ होत्या. चतुःशृंगीच्या पाठीमागे त्यांची मोठी सोसायटी मोठी आसामी होती. त्यांच्या तिन्ही मुली अमेरिकेला होत्या. त्यांना तबला आणि पखवाज शिकायचा होता. तर मी त्यांना पखवाज शिकवायला जायचो त्यांच्या घरी. तर तेव्हा त्यांनी विचारलं एक दिवशी, की "सर तुम्ही आठवड्यातून 2 दिवस आमच्याकडे येता, तर कसं येता?" मी म्हटलं, "काय मी चालत येतो." म्हणलं, "माझ्याकडे गाडी नाही आहे." त्यांनाही थोडं आश्चर्य वाटलं, की चालत आपल्याकडे येते ही व्यक्ती, ही विद्यापीठातून. मग एक दिवशी मी क्लासला गेलो. आमचा क्लास झाला. त्यांनी खायला वगैरे ते नेहमीप्रमाणे द्यायचे. त्यांच्या मिसेसनी, सावंत मॅडमनी माझ्याकडे ही चावी दिली. म्हटली, "कशाची?" तर "ही चावी माझ्या गाडीची." म्हणजे लाल स्कूटी होती कायनेटिक. "ही चावी तुमच्यासाठी. गाडी खाली पार्किंगमध्ये आहे." म्हणली, "गाडी तुम्ही घेऊन जावा आणि त्याचे पैसे वगैरे आम्हाला काही नको. ती तुम्ही वापरा. रोज तुमचे क्लास असतील, तुमचा रोज सरांकडे जायला यायला तुम्हाला गाडी लागते, तर तुम्ही गाडी वापरा." तर त्यांना ते कळालं, की यांच्याकडे पैसे नसतात वगैरे. तर ती गाडी गिफ्ट त्यांनी दिली मला. ती अजून आहे माझ्याकडे गाडी. ठेवली मी सांभाळून. मग त्याच्यानंतर हेमंत पेंडसे असतील, पंडित राजेंद्र कंदलगावकर असतील, मंजिरीताई आलेगावकर यांनी पण खूप त्या काळात मला पुढं आणलं त्यांनी. त्यानंतर खूप असे विजय कुपरकरांकडे मी 2008-9च्या आसपास म्हणजे ह्या मोठ्या लोकांकडे जायचं. मग त्यांना कसं अपेक्षित आहे त्याप्रमाणे प्रयत्न करायचा वाजवायचा, ठेके, गाण्यातले. तर अशा त्या 2 शेवटच्या वर्षाला मी सुरू केलं एम-एच्या शेवटच्या वर्षाला. मग त्याच्यातून यांना ज्यांना आवडतं ते बोलवायचे कार्यक्रमाला छोट्या-छोट्या गुरुपौर्णिमा मी वाजवायचो. त्याच्यात एक वेगळा आनंद असायचा त्या काळात. मग तिथून आम्ही एम-ए झालं. एम-एला गोल्ड मेडल मिळालं. कारण थेअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही मोगे सरांनी इतकं उत्तम करून घेतलं होतं माझं. त्याच्यात परीक्षक म्हणून मला आठवतंय उस्ताद उस्मान खाँ साहेब होते. अं, अं, बहुलीकर मॅम होत्या आणि अजून एक मुंबईचे व्यक्ती होते. तर माझी वाहिवा त्यांनी घेतली होती आपल्या गांधर्व महाविद्यालयामध्ये. तर मला रिझल्ट जेव्हा त्याला कळालं, की तू पहिला आलाय ललितला एम-एला आणि तुला गोल्ड मेडल मिळणार आहे. सुधीर मायनकरांचे ते द्यायचे.
त्यांच्या गुरुजींच्या हे स्मृतीनिमित्त रोख रक्कम आणि ते स्मृती पत्र. तर गोल्ड मिळालं तेव्हा मिळालं एम मग तिथून आम्ही बाहेर पडलो ललित कलामधून. फ्लॅट करावा एवढे पैसे तेव्हा पण नव्हते. छोटे छोटे क्लास घ्यायचो किंवा कार्यक्रम करायचो. कर्वेनगरला एक पायगुडे म्हणून ग्रहस्थ होते. ओळखीतून आम्ही त्यांच्याकडे एक छोटी खोली भाड्याने घेतली. मग तिथे मी, मयूर, आम्ही मित्र सगळे तिथे राहायचो. तिथून मग आम्ही रोज जो तो आपल्या आपल्या क्लासला जायचा, जॉबला जायचा. मग मी एका पार्ट टाईम सिटी इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्कूल होती तिथे पार्ट टाईम जॉब केला काही दिवस. नंतर हे करत असतानाच मी म्हणलं की क्लास आपला पण स्वतःचा क्लास पाहिजे, स्वतःचं घर पाहिजे. कारण पुण्यामध्ये सर्वाइव्ह करायचं तर तुम्हाला पहिले स्वतःचं घर असेल तर तुम्ही करिअर वगैरे करू शकता. नंतर मग पुढच्या काळामध्ये थोडंसं जॉब आणि क्लास आणि कार्यक्रम असं मिळून थोडे पैसे साठवायला सुरुवात केली. मग घरची परिस्थिती थोडीशी जरा व्यवस्थित झाली होती. पण त्या काळामध्ये एक होतं की आम्ही बॅचलर होतो. मग मनाला येईल तेव्हा पिक्चरला जायचं, कोकणच्या ट्रिप जायच्या. कोकणात आम्ही 5-6 वेळा टू व्हीलरवर गेलेलो आहे. एक तर टू व्हीलरवर मी आणि माझा एक मित्र गोव्याला त्यावेळेला फिरायची फार हौस होती. खायचं आणि फिरणं. फार खिशात शिल्लक नसेल तरी चालेल, पण खाणं आणि फिरणे ह्याची फार हौस होती आणि आनंद होता त्याच्यात एक. मग तेव्हापासून नंतर एक चांगल्या सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये जॉब मिळाला मला. नवले मॅमकडे लग्नाचं घरी चाललं होतं की आता तो झालंय शिक्षण वगैरे तर लग्नाचं बघूया आपण. तर मग म्हटलं मुलगी तर नोकरी तरी पाहिजे, तबला वाजवतो म्हणून काय कोणी मुलगी देणार नाही ना आपल्याला. मग सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये मी नवले मॅमना भेटलो. त्यांना एम-एचं सर्टिफिकेट दाखवलं आणि 2 दिवसामध्येच मला ऑर्डर दिली त्यांनी तबला टीचर म्हणून सिंहगडच्या. तिथे मी 6 वर्ष जॉब केला. मग जॉब लागल्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या वर्षीच स्थळ आले होते. पंढरपूरच्या इथेच आहे, बाभळगाव म्हणून आहे. माझी मिसेस त्यांचं स्थळ आलं होतं. मग वडिलांनी सांगितलं तर तुझं लग्न करूया म्हटले. मग लग्न झालं. त्याच्यानंतर आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. 7-8 वर्ष ह्याला वडगावला, धायरी वडगावला भाड्याचं घर घेतलं होतं. तिथून मग संसाराची आणि करिअरची सुरुवात झाली. एम-एला असताना मी 3ऱ्या वर्षाला यूथ फेस्टिवलला भाग घेतला होता बारामतीला, सृजन फेस्टिवलमध्ये. तेव्हा परीक्षक म्हणून दिग्गज मंडळ होती. तिथं पुण्याच्या खूप मोठ्या गायिका सानिया पाटणकर आल्या होत्या. तर मी तिथे सोलो वाजवला होता आणि माझा पहिला क्रमांक आला होता. मग मी त्यांना भेटलो. ताई म्हणलं मला तुमच्याकडे रियाजाला यायचं आहे. मग त्यांनी नंबर दिला. मग मी पुण्यात आल्यानंतर त्यांना फोन करून त्यांच्याकडे रियाजाला सुरू केलं. मग त्यांना माहिती होतं की त्यांना सांगितलं की मी आता एम-ए झाले जस्ट माझं म्हटलं आणि आता तुमच्याकडे मला यायचं आहे रियाजाला. त्यांनी जे बोलवायचं कोथरूडला त्यांचं घर होतं फ्लॅट डहाणूकर कॉलनीमध्ये, तिथे जायचो रियाजाला. ते पण असंच PMTनी जायचं. तेव्हा म्हणजे कधी टू व्हीलर असायची नसायचं, पेट्रोलला पैसे नसायचे कधी कधी. तर तेव्हा त्यांनी पण ओळखलं की हा मुलगा कष्टाळू आहे, जेन्युइन आहे. तेव्हा त्यांनी पण मला संधी द्यायला सुरुवात केली. माझ्या आयुष्यातला पहिला सोलो गांधर्व महाविद्यालयामध्ये झाला आणि ते पहिला सोलो मला संधी या पुणे शहरात सानिया पाटणकर यांनी दिली. तर त्यांचे खूप उपकार आहेत माझ्या करिअरमध्ये. त्याच्यानंतर आउट ऑफ महाराष्ट्र अगदी म्हणजे गोवा असेल, इंदोर, भोपाळ, दिल्ली, कलकत्ता, तर हे मला त्याच घेऊन गेल्या. तर त्यांच्यासोबत गेली 20 वर्ष बॉन्डिंग आहे छान आणि त्यांनी खूप सहकार्य केले माझ्या करिअरमध्ये. मला सांगायला एक गोष्ट आवडेल की मी पंडित राजन साजन मिश्रांचं गाणं खूप त्या काळात मी ऐकायचो. कारण डॉक्टर मोहन दरेकर त्यांच्याकडे नंतरच्या काळात शिकत होते. तेव्हा ओळख झालेली की त्यांच्यामुळं, सरांमुळं. मग प्रत्येक कार्यक्रमाला मी जायचो. मग ते पण नोटीस करायचे की हा मुलगा येतोय कार्यक्रमाला. मग मी इच्छा त्यांना बोलून दाखवली की गुरुजी मला एक सेवा तुमच्यासोबत करायला आवडेल. ओळख आमची ऑलरेडी 1-2 वर्ष मी प्रत्येक मैफल त्यांची ऐकायचो. पुण्यातली कुठेही असेल दरेकर मॅमसोबत आम्ही जायचो. मग कराडमध्ये प्रीती संगम संगीत महोत्सव होता. त्यामध्ये त्यांचं गाणं ठरवलं होतं मी. तर मला म्हटले तू तिकडे वाजवते त्या कार्यक्रमाला आणि तो दरबारी कानडा त्यांनी गायला होता. तो अजूनही माझ्या लक्षात आहे. मोठ्या म्हणजे पद्मभूषण
या व्यक्तीसोबत अशी ही पहिली माझी अचिव्हमेंट त्यांच्यासोबत वाजवायची. त्याच्यानंतरच्या काळात पण त्यांनी खूप ठिकाणी मला संधी दिली. म्हणजे माझं भाग्य की त्यांच्यासोबत मला प्रवास करायला मिळाला, त्यांच्यासोबत शिकायला मिळालं, वाजवायला मिळालं. त्याच्यानंतर अनेक कलाकार आताच्या पिढीतले सगळ्यांसोबत काम करायला संधी मिळाली. पंडित जयतीर्थ मेवुंडी आहेत, त्यांच्यासोबत खूप कार्यक्रम करायला मिळाले. एम व्यंकटेश कुमार आहेत, त्यांच्यासोबत योग आला वाजवण्याचं. पुण्यात आता हल्लीच्या पिढीत मी सगळ्यांसोबत मिळते. पंडित रघुनंदन पणशीकरांसोबत मी गेली खूप वर्ष वाजवते. जयपूरचा एक वेगळा गायकीचा ठेका आहे, तो त्यांच्यामुळे मला शिकायला मिळाला. ते स्वतः डग्ग्यावरती किंवा तबल्यावरती वाजवून दाखवायचे की 10ला किती वजन पाहिजे, धीनला किती वजन पाहिजे. ते एक छान त्यांच्याकडे शिकायला मिळालं आणि त्यांनी पण खूप वर्ष मला घेतलं कार्यक्रमाला. गाणं सरस्वती महोत्सवात त्यांनी संधी दिली मला. सवाई गंधर्व महोत्सवात पण संधी मिळाली. 2014 साली सानिया पाटणकरांनी मला संधी दिली आणि श्रीनिवास जोशी आणि शिल्पा जोशींचे विशेष आभार की मी त्यांना इच्छा व्यक्त केली होती की मी फुल टाईम तबला करतो सर. गांधर्व महाविद्यालयात त्यांचा एक प्रोग्राम होता आणि मी जरा लवकर गेलो होतो. ते तानपुरा लावत बसले होते श्रीनिवासजी आणि खूप छान आहेत ते. तर त्यांना म्हटलं की मी सर फुल टाईम तबला करतोय, मला एखादी संधी द्या. आणि त्यांनी पुढच्या वर्षीच लगेच त्यांनी विचारलं मला की तू कोणाकोणासोबत वाजवतो जास्त, तर मी त्यांना सांगितले नावं ह्या लोकांसोबत. तर मग त्यांनी 2014ला मला म्हणजे माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात एक मोठी संधी जी असते ती श्रीनिवास जोशींनी शिल्पा जोशींनी मला दिली आणि सानिया पाटणकरांसोबत वाजवायला मिळालं. त्यांनी मला साथीला घेतलं. एक फनी किस्सा सांगतो. गोव्याला मैफल होते, जयतीर्थ मेवुंडींची त्यांनी तारीख दिली होती गोव्याची आणि त्यांचा एक शिष्य रामेश्वर डांगे माझा चांगला मित्र आहे. हां, तर आम्ही ट्रॅव्हलनी प्रवास करत होतो. सावंतवाडीला गाडी पहाटे 5 वाजता थांबली आणि मी ड्रायव्हरला विचारलं, म्हणलं मी वॉशरूमला जाऊन येतो. तो म्हणला ठीक आहे जाऊन या. तर मला माहीत नव्हतं तिथे ड्रायव्हर चेंज होतो. मी वॉशरूमला गेलो आणि येऊन बघतो तर गाडी निघून गेली ट्रॅव्हल. आणि मी त्या चहा टपरीवाल्याला विचारलं गाडी, तर म्हणलं गेली केव्हाच गाडी. म्हणलं कसं काय? नाही ड्रायव्हर चेंज होतो म्हणला इथे. मग माझा मोबाईल गाडीमध्येच होता, वॉलेट माझं गाडीमध्ये आणि त्या सीटवर झोपलेलो आम्ही रामेश्वर आणि मी. आता काय करणार म्हटलं. मग लकीली टेन्शन आलेलं नाही, एवढं काय मी फिरलेलं नव्हतं कुठे बाहेरगावी इतक्या काय त्यावेळेला, की आता करायचं काय. तर नंतर एक दुसरी ट्रॅव्हल आली, तर त्याला म्हणलं असं असं झालं की पुढे ट्रॅव्हल गेली. म्हणलं ती माझा त्याच्यामध्ये मोबाईल त्याच्यातच आहे, वॉलेट त्याच्यातच आहे, माझी बॅग तबल्याची, माझे कपडे सगळं त्याच्यातच आहे. तो म्हटला ठीक आहे, काय काळजी करू नका. म्हटलं बसा. त्यानं सुसाट गाडी पळवली. एक अर्ध्या तासाने कुठेतरी मग त्या घाटामध्ये दिसली ती ट्रॅव्हल. मग त्यानं साईडला घेतली. बघतोय तर हा माझा मित्र निवांत झोपलेला आहे. त्याला काहीच माहित नाही अर्ध्या तासात काय घडलं. म्हणलं उठवलं, अरे रामेश्वर, हां काय बुवा काय? अरे म्हणलं असं असं रामायण घडलंय म्हणलं. असून अजून परेशान आम्ही दोघं. तर जेव्हा एखाद्या कलाकाराला मोठा प्रोग्राम वाजवायचा आहे किंवा सवाई गंधर्व महोत्सव आहे किंवा प्रतिष्ठित आपल्या जगभरात मान्यता पावलेला, माझं वैयक्तिक अनुभव सांगतो. जेव्हा मी ग्रीन रूममध्ये होतो, तर पहिली गोष्ट जेव्हा कळालं की आपल्याला 2014ला वाजवायचं आहे, तेव्हाच एवढा आनंद झालेला की म्हणजे तो शब्दात नाही सांगू शकत मी. आणि त्याच्या आधी हे इतका खडतर प्रवास झालेला होता ह्या क्षेत्रातला. म्हणजे थोडंफार परमेश्वराने आपलं गाणं ऐकलं म्हटलं. मग ग्रीन रूममधून जेव्हा सवाई गंधर्व मी त्याच्या आधी ऐकायला मी पुण्यात आलो तेव्हापासून दरवर्षी जायचो आणि स्टेजच्या तिथे खाली जागा असायची पुढे, तिथे बसायचो. तिथून तिथे माणसं यायचे, सारखे उठवायचे, चला निघा, मागं बसा, इकडे चला, तिकडे चला. पण तिथून जे बघण्यात जो एक आनंद होता, त्या काळात पंडित जसराजांचं शुद्ध कल्याण ऐकलेलं आहे, अजून लक्षात आहे माझ्या. राजन साजन मिश्रांचा बागेश्री, तो अजून लक्षात आहे माझ्या. असे काही खूप सवय ऐकले. पण मी खाली बसायचो स्टेजच्या समोर, तिथे खाली ते असं ते चौकात बसतात ते लोक तिथं. कधी कधी येऊन ते माणूस सारखा मागं उठवायचा किंवा पुढं बसायचं मागं बसवायला लावायचा, ते उठून काढायचे. पण ते तिथून ते इथं स्टेजच्या खालून त्या स्टेजवर पोहोचेपर्यंत आयुष्यातले 10 वर्ष स्ट्रगल झालं होतं. त्यामुळं इतकं तो एक सुखद अनुभव होता सवाई वाजवणं, सवाईमध्ये ती कला सादर करणं किंवा त्या स्टेजवर सेवा करणं. तर मी जेव्हा वरती गेलो तर मॉप पाहिला सगळा पूर्ण पुढे, तर माझे पाय आत खालून गार पडले होते पूर्ण.
मला माहीत नव्हतं पुढे काय होणार आणि छान झाला कार्यक्रम तो. सगळ्यांनी ॲप्रिशिएट केलं. लोकमतचे विजय बाविस्कर सर होते. तर त्यांचे माझे छान रिलेशन होते. तर त्यांना खूप आनंद झाला, की तो खेड्यातला आलेला कलाकार आज सवाई गंधर्वमध्ये तू वाजवतोय. तुला कुठलीही पार्श्वभूमी नाही, पुण्यातनं तुझं कोणी नातेवाईक आहे. तर त्यांनी माझं त्यावेळेस इंटरव्ह्यू छापला होता लोकमतला. कसं आहे कलाकार मोठा होत असताना तुम्ही रियाज करता, कार्यक्रम करता, पण लोकांपर्यंत तुम्हाला जर पोहोचायचं असेल तर मीडियाशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही आहे. आताचा सोशल मीडिया म्हणजे Instagram असेल, Facebook असेल, याच्या आधी प्रिंट मीडिया खूप परिणामकारक होता. तर त्या काळामध्ये दैनिक लोकमत असेल, दैनिक सकाळ असेल, दैनिक महाराष्ट्र टाइम्स, पुढारी, लोकसत्ता, हे सगळ्या पेपरनी त्यावेळेस माझी काही फार तशी ओळख नव्हती. मी माझ्या कार्यक्रम आयोजित केला असेल, कलापिनीचा आमचा महोत्सव आम्ही करायचो छोटे-छोटे. तर त्याचं बातम्या द्यायला जायचो. तर त्या लोकांनी खूप छान सपोर्ट केला, हायलाइट केलं, की हा मुलगा काहीतरी धडपडतोय, करतोय किंवा मला काय पुरस्कार मिळाला असेल, त्याची बातमी असेल. तर त्या काळात आणि आत्तापर्यंत सगळ्यांनी खूप छान साथ दिली मला. आणि विशेषतः लोकमत आणि महाराष्ट्र टाइम्सनी खूप पुढं आणलं मला त्या काळात. तेव्हा माझं काहीच नव्हतं करिअर पुण्यात. तर त्यांनी हायलाइट केलं, मला प्रसिद्धी दिली, लोकांपर्यंत मी पोहोचलो. थोडंफार यश मिळालं ते ह्या लोकांपर्यंत पोहोचवायला ह्या लोकांनी मदत केली मला. तर यांचेही खूप उपकार आहेत माझ्यावरती. पुण्यामध्ये स्पेशली 2014ला सवाई गंधर्वमध्ये एक संधी मिळाली. अ, त्याच्यानंतर शौनक अभिषेकीजींनी पण खूप त्या काळात मी त्यांच्यासोबत त्यांच्याकडे जायचो. तर पंडित जितेंद्र अभिषेक संगीत महोत्सवांनी एक संधी मला छान दिली त्यावेळेला. आजही त्यांच्यासोबत मी जातो. तर असे पुण्यातले गान सरस्वती महोत्सव आहे. पुण्यातला एक खूप प्रतिष्ठित महोत्सव आहे. पंडित रघुनंदन पणशीकर करतात. किशोरीताईंच्या स्मृतीनिमित्त तो आता होतोय. तर त्याच्यात पण त्यांनी मला संधी दिली. बाहेर उस्ताद आमिर खान संगीत समारोह दिल्लीमध्ये जो खूप मोठा असतो, प्रेस्टिजियस. तर त्यांचा नावाचा पुरस्कार पण मला त्यावेळेला मिळाला, साथ संगतकाराचा पुरस्कार. तर अशा अनेक राज्यातल्या अनेक संगीत मैफिलीमध्ये साथ संगत मोठ्या-मोठ्या लोकांसोबत सेवेची संधी मिळाली मला. त्यामध्ये महाराष्ट्रातील तर ऑलमोस्ट सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी जे मोठे-मोठे महोत्सव होतात त्याच्यात वाजवायला मिळालं, साथ संगत मिळाली. गोव्यामध्ये अ, खूप वेळा तिथे संधी मिळाली चांगल्या-चांगल्या संगीत महोत्सवात. आमचे नाईक सर आहेत, त्यांच्या महोत्सवात सोलो वादन असेल, साथ संगत असेल. नंतर बाहेरच्या राज्यात भोपाळ आहे. इंदोरमध्ये सोलो वादन मी केलं होतं. तर दिल्लीला आहे, कलकत्ता आहे, रायपूर आहे, त्यानंतर चेन्नई आहे. बंगलोरला बऱ्याच वेळा योग आले. तर भारतामध्ये असं ऑलमोस्ट जे प्रतिष्ठित महोत्सव आहेत त्याच्यामध्ये साथ संगत असेल किंवा सोलो वादनाची सेवा मला मिळाली आत्तापर्यंत. उस्ताद आमिर खान साहेबांचा जो नावाने जो पुरस्कार आहे, आमिर हुसेन खान साहेबांच्या नावाने, तो पुणे विद्यापीठातर्फे जो पहिला येतो त्याला तो दिला जातो. आणि ते पंडित सुधीर मायनकर ते त्यांच्यातर्फे तो दरवर्षी देतात. जो तबल्यामध्ये पहिला येतो एम-एला. तर त्यांच्या नावाने तो पुरस्कार पहिला, मला माझ्या आयुष्यातला पहिला पुरस्कार तो होता, की माझं गोल्ड मेडल आणि तो त्यांच्या नावाने ते एक रोख रक्कम आणि एक पत्र देतात तुम्हाला, की त्यांच्या नावाने हा पुरस्कार तुम्हाला दिला गेला. त्याच्यानंतर पुण्यामध्ये कलागौरव पुरस्कार, युवा कलाकार पुरस्कार किंवा उत्कृष्ट तबलावादक पुरस्कार असे बरेच पुरस्कार मिळाले. आत्ता लेटेस्ट पण कलागौरव पुरस्कार आत्ताच मिळाला. तर असे बरेच पुरस्कार त्या संस्थांनी त्यांना वाटलं, की हा एक धडपडा कलाकार आहे, चांगला कलाकार आहे, त्याला आपण प्रोत्साहित करूया. तर त्यांचे खूप उपकार आहेत माझ्यावरती, की त्यांनी मला त्या वेळेला संधी दिली. त्या कार्यक्रमात मी वाजवायचं, सोलो वाजवायचो किंवा साथ संगत करायचो. पुरस्कार वितरण असेल, तर त्याच्यातून एक थोडं हळू नाव होत गेलं. तर असे असंख्य लोक आहेत, की त्यांनी जेव्हा मला खूप गरज होती त्या काळात मला त्यांनी काम दिलं, मानपान दिला, सन्मान दिला, मानधन दिलं. त्याच्यातून मी घडत गेलो. Facebookच्या माध्यमातून दुबईतील एका संस्थेची माझी ओळख झाली होती. तर त्या संस्थेकडे माझं सोलो आणि वर्कशॉप होणार होतं. तर पहिला माझा तो दौरा बाहेरच्या देशातला, तो पहिला दौरा होता दुबईला. मी 9 दिवस होतो दुबईमध्ये. तर तेव्हा माझा माझी वर्गमैत्रीण आहे माने म्हणून, तिचा भाऊ तिकडे असतो सोमनाथ. तर त्याला मी म्हटलं, की "अरे असा-असा कार्यक्रम आहे, पण मला विजासाठी लेटर लागेल." तर त्यानं ते लेटर मला प्रोव्हाईड केलं, इन्व्हिटेशन लेटर. त्याच्यावरती माझा विजा झाला. आणि पंडित हेमंत पेंडसेंच्या शिष्य आहेत तिकडे, उज्ज्वला देसाई, त्यांची मुलगी शिकते, ती त्यांची खूप छान गाते ती.
तर त्यांना मी ॲप्रोच केला होता, की मी दुबईला येतोय, तर तुमच्याकडे एखादा कार्यक्रम मला आवडेल सेवा करायला. तर त्यांनी पण खूप छान अरेंजमेंट केली. त्यांच्याकडे त्यांचे मिस्टर, सगळे आम्ही, एक मेघन दादा होते, मेघन शिरखंडे, अभिषेकी बुवांचे शिष्य. तर ते माझ्या साथीला बसले होते. तर एक तो पहिला अनुभव खूप छान होता. त्याच्यानंतर अबुधाबीला एक वर्कशॉप होतं माझं, तिथल्या स्कूलमध्ये. तर एक तिकडे 8-9 दिवस असे तबला सोलो वर्कशॉप वगैरे हा एक पहिला माझा टूर होता. त्याच्यानंतरच्या काळामध्ये 2019ला एक नंतर एक टूर मोठी आमची झाली. मी त्याच्यामध्ये नेदरलँड, स्पेन, जर्मनी, पोलंड, डेन्मार्क, स्वित्झर्लंड, त्यानंतर स्कॉटलंड आणि लंडन, असे एक मोठी टूर ती माझी झाली होती. त्याच्यामध्ये तबला सोलो वादन, साथ संगत, वर्कशॉप असे वेगवेगळे मी त्याच्यात केले होते. हे सुद्धा म्हणजे Facebookच्या माध्यमातून ओळखी झालेले लोकं पण एक जेव्हा तुमच्या पाठीशी कोणी नसतं, तेव्हा परमेश्वर तुमच्यासाठी अशी दारं तुम्हाला कुठेतरी तयार करून देतो, की इकडे मार्ग तयार करून देतो, इकडे मार्ग तयार करतो. माझ्या इथेही तर तेव्हा कोणी नव्हतं, म्हणजे अगदी मला प्रमोट करेल लंडनला जायला किंवा काय. तर असे एक परमेश्वराने ते लोकं माझ्या आयुष्यात आणून दिली. आता आता माझ्याकडे खूप लोकं शिकत आहेत बाहेरचे पण, आणि ते लेटर वगैरे देतात. पण त्या काळात जेव्हा तुम्हाला खरी गरज असते, तेव्हा तुम्हाला कोणी ओळखत नसतं, तेव्हा त्या लोकांनी काम दिलं मला. मी त्यांचा खूप ऋणी आहे. त्यामुळेच आमचे साचणे सर आहेत स्कॉटलंडचे, त्यांनी त्यावेळेस पहिल्यांदा इन्व्हाईट केलं मला. त्यानंतर नारखेड आहेत इकडचे, न्यूकॅसलचे. अशी त्यावेळेला ते एक 10-12 देशाची टूर होती आणि 18 प्रोग्राम मी दिले होते त्या काळात. 1 महिन्याची टूर होती माझी. आणि येताना परत मग आम्ही दुबईमध्ये स्टे केला होता. दुबईमध्ये आमचे गिरीश क्षीरसागर त्यांनी सुरिंडोलमध्ये पंडित राजेंद्र गंधर्गावकरांचं गाणं आणि माझं तबला सोलो असं ठेवलं होतं. त्यांच्या घरी पण आम्ही वाजवलं होतं संध्याकाळी. अ, असा हा प्रवास आहे सगळा. त्याच्यानंतरच्या काळात आता मी मागच्या वर्षी परत आयर्लंड, एडिनबरा, त्यानंतर लंडनमध्ये असं दरवर्षी काही ना काही, काही ना काही थोडं चालू असतं. तर ही सगळी मला वाटतं, की तुम्ही कलेवर श्रद्धा असेल, प्रामाणिकपणा असेल तुमच्यात, तर हा परमेश्वर तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपाने माणसं ती आयुष्यात येतात आणि हे योग येत राहतात. त्या काळात जेव्हा आमच्याकडे पेपरला एखादी बातमी यायची माझी, की हा समजा इकडे पुरस्कार मिळाला किंवा कुठे बाहेर परदेशात गेला, तर त्यांना खूप आनंद व्हायचा, की आपण जे कष्ट घेतले आपल्या मुलासाठी त्याचं सार्थकी झालं आणि आज ते समाधानी आहेत, की आणि आता छान चाललंय, घर झालं. माझ्या परिवाराची मला चांगली साथ आहे. आई-वडील, माझा भाऊ, बहीण, नंतर माझी मिसेस जी तर नोकरी करते, माझी मुलं स्कूलला जातात, तर ती सगळं घर सांभाळते. तर मी 1 महिना नसेल, तर ती घर सांभाळते, मुलांना सांभाळते. हे पण फार महत्त्वाचं आहे कलाकाराच्या आयुष्यात. स्ट्रगल तर आहेच तुमचं, स्ट्रगल कोणालाच चुकलेलं नाही. पण घरची परिस्थिती जर चांगली असेल, तरच तो कलाकार तुमचा तो रियाज करू शकतो किंवा नवीन काही गोष्टी करू शकतो. तर हे पण फार महत्त्वाचं आहे. फॅमिली जे आहे तुमचे सपोर्ट करणारे, ती फार महत्त्वाची आहे करिअरमध्ये. उत्तम गाणारे आहेत आत्ताच्या काळात आणि तुलनेत आपलं कष्ट किंवा आपलं जे आपण म्हणतो स्ट्रगल आपलं काहीच नाही आहे. जुन्या लोकांनी इतकं केलेलं आहे. म्हणजे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, पंडित जितेंद्र अभिषेकी जे असतील, त्या काळातले सगळे दिग्गज कलाकार, हे त्यांचं जर आपण पाहिलं त्यांचं एकंदरीत सगळं प्रवास, तर आपण ते कुठेच नाही ते स्ट्रगल आणि हे सगळ्या बाबतीत. तर ते एक आदर्श आहे डोळ्यापुढे माझ्या, की त्या लोकांनी काय केलंय. इतकं आता पंडित आप्पा जळगावकरांचंच उदाहरण घ्या, की कुठल्या एका छोट्याशा गावातून मराठवाड्यातून आले आणि किती नंबर असावा माणूस, किती म्हणजे छोट्यातला छोटा होऊन सुद्धा सगळ्यांशी वाजवणार, सगळ्यांसोबत आणि सगळ्यांना आप्पाच हवे असायचे. तो एक आदर्श माझ्या डोळ्यापुढे आहे, की माणूस उगीच मोठा नाही होत. ते तुमचा स्वभाव जो हंबल पाहिजे. आता समजा मला कोणी काम दिलं एखाद्या ऑर्गनायझरने किंवा कोणीही, तर किमान त्याच्याबद्दल एक आपल्याला रिस्पेक्ट पाहिजे आणि एक आपला भाव पाहिजे, की नाही याच्यामुळं मला काम मिळालं, त्याला धन्यवाद आपण दिले पाहिजेत किंवा जाणीव ठेवली पाहिजे. तर हे फार महत्त्वाचं आहे. आता राहिला मुद्दा तुम्ही म्हणताय, की मार्केटिंग. तर आता हल्ली आता नवीन जे मोठे-मोठे गायक आहेत, मी तर अजून खूप लहान कलाकार आहे. ते एक मार्केटिंग टीम असते त्यांची किंवा स्पॉन्सर्स असतील त्यांचे, ते गोळा करणं किंवा मार्केटिंग करणं त्या कार्यक्रमाचं. तर त्याच्यासाठी ते एक्स्ट्रा पेड करतात. असे बरेच कलाकार आहेत आणि त्याच्यातून त्यांना मानधन मिळतं, प्रोग्राम मिळतात, प्रसिद्धी मिळते. तर त्या जो तुमचं मार्केटिंग करणारी जी टीम आहे, तर त्यांचे पेमेंट असतील, ते लोकं ते करतात. त्याच्यामुळं सगळीकडे तुम्ही जाता, घराघरामध्ये सोशल मीडिया असेल किंवा कुठले प्रिंट मीडियाच्या माध्यमातून.
तर आता हे एक आहे की नवीन अशी काही लोकं आहेत, की त्यांना त्यांचं मानधन द्यावं लागतं तुम्हाला. त्याच्यातून तुम्हाला म्हणजे प्रसिद्धी पण ते लोकं मिळवून देतात, प्लस कार्यक्रम मिळवून देतात. आता असे पण नवीन गोष्टी आहेत. एकतर मी सुरुवातीपासून जे म्हणजे सुरुवातीच्या काळापासून जे तुम्हाला सांगितलं, की पैसा ही जी गोष्ट आहे, की जेव्हा गरिबी तुम्हाला सगळं शिकवते. तुम्हाला नम्र राहायला शिकवते. कितीही तुम्हाला अगदी तुम्ही 10 देश फिरून आला तरी तुमचे पाय जमिनीवरच पाहिजेत. ही एक फार मोठी गोष्ट आहे आणि ती प्रत्येकाने जपली पाहिजे. आणि ज्यांनी तुम्हाला काम दिलंय, कलाकार असेल, कोण ऑर्गनायझर किंवा त्याच्याप्रती तुम्ही नम्र राहा, रिस्पेक्ट ठेवा. अ, आत्ता माझ्याकडे बरेच मुलं शिकतात. मी काही गुरु ह्या लेव्हलचा नाही आहे, मग शिक्षक आहे. तर माझ्याकडे आत्ता बरीच मुलं घरी येऊन शिकतात. ऑनलाईनचं एक आत्ता एक चांगलं माध्यम आहे ऑनलाईनचं, त्याच्यातून पैसे तुम्हाला चांगले मिळतात. माझ्याकडे युरोप असेल, UK असेल, अमेरिकेतले काही विद्यार्थी आहेत, दुबईचे आहेत काही. तर हा एक आता एक वेगळा पार्ट आहे, की कलाकाराला, की घर बसल्या तुम्हाला पैसे चांगले मिळतात. ते लोकं फी चांगले देतात. तर हे पण एक चांगला मार्ग आहे. स्वतःला अजून म्हणजे इकॉनॉमिकली तुम्हाला थोडंसं स्टेबल व्हायचं असेल, फुल टाईम करायचं असेल याच्यात, तर जॉब करायचा की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक भाग आहे. पण क्लासेस थोडंसं जर तुम्हाला स्थिरता पाहिजे असेल, अगदीच तुमचं बॅकग्राऊंड शून्य असेल मागचं पैशाचं, तर हे थोडं कलाकाराला करावंच लागतं. आत्ता भविष्यात माझ्याकडे आता हे जे विद्यार्थी शिक्षक त्यांना चांगलं घडवणं. माझ्या आता 3 विद्यार्थी आता विशारद झाले. एक आता अलंकार करतायत 2 विद्यार्थी. तर आता ही नवीन जनरेशन आहे, की आपण जे भोगलंय मागच्या काळात, तर त्या मुलांना ते थोडा त्याचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही काय करतो, की दरवर्षी आमच्याकडे जी मुलं शिकतात, ग्रामीण भागातून येतात, कुठून-कुठून, छोट्या-छोट्या खेड्यातून, तर त्यांना आम्ही दरवर्षी वाद्य भेट देतो. दरवर्षी तबला देतो किंवा काय हार्मोनियम देतो. तर असा एक उपक्रम आम्ही सुरू केला आणि आम्हाला त्याला मग काही लोकं मदत करतात. पुण्यातून असेल, बाहेरून असेल, अनेक संस्था मदत करतात आम्हाला. तर आता हे कार्य पुढे अजून छान चालू करायचं आहे आणि स्वतःला अजून छान शिकायचं आहे. अजून नवीन संधी वेगवेगळ्या ठिकाणी जायचं आहे, वाजवायचं आहे. अजून खूप रियाज करायचा आहे आणि विद्यार्थी आता घडवायचे आहेत अजून चांगले. अजून चांगल्या कलाकारांसोबत काम करायचं आहे. असं मी बघतो ह्या गोष्टींकडे सगळ्या. बाबांची संस्था आहे आमची कलापिनी संगीत विद्यालय. ऑलमोस्ट 30-40 वर्ष झाली ती पंढरपूरला ते मोडलीमला ती आता ब्रँच आहेत आणि मी ती पुण्यामध्ये पण माझ्याकडे आहे. तर त्याच्या अंतर्गत आम्ही महोत्सव घेतो. कलापिनी संगीत महोत्सव पुण्यामध्ये पंढरपूरला घेतो. त्याच्यात जे युवा कलाकार आहेत, त्यांना आम्ही बोलवतो गायला, वाजवायला किंवा जे मोठे गायक वादक आहेत, त्यांनाही आम्ही आमंत्रित करतो. आणि आमच्या संस्थेत जी मुलं शिकतात, त्यांचेही आम्ही सादरीकरण या सगळ्याच्या आधी ठेवतो. म्हणजे किमान जे आमच्याकडे येणारा वर्ग आहे पॅरेंट, की त्यांना एक आपुलकी हे असतं की म्हणजे क्युरिओसिटी असते, की आपला विद्यार्थी काय करतोय, किती शिकलाय आपला मुलगा पाललाय. तर त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना एक आनंद मिळतो, की स्टेजवर बसून आम्ही ते विद्यार्थी जेव्हा वाजवतात, त्यांच्या पॅरेंटना आनंद वाटतो, की हे चांगलं काम करतायत, चांगलं शिकवत आहेत. आणि परीक्षा बसवतो दरवर्षी. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा आम्ही मुलांना द्यायला लावतो. सर्टिफिकेट आता विशारदच्या मुलांना सर्टिफिकेट मिळतात. त्याच्यातून पुढे त्यांना जॉब मिळतात. हे एक आता काम आहे सुरू. कसं आहे क्षेत्र कोणतंही असू द्या, तुमच्यामध्ये जिद्द असेल पहिली गोष्ट, ते करायचं आहे मला आणि प्रामाणिकपणा आणि सातत्य आणि कष्ट करण्याची तुमची तयारी पाहिजे. म्हणजे मला जर माझ्या क्षेत्रात नाव कमवायचं आहे, तर ट्रॅव्हलिंग आलं, म्हणजे बाहेरचं सगळ्याच गोष्टी आल्या, खाणं-पिणं आलं. त्याच्यातून पुन्हा आलं, की परत तुमचे क्लासेस असतातच ते सगळं. तर हे कष्ट जे आहे, हे कष्ट करण्याची तुमची तयारी पाहिजे. तुम्हाला नाव मिळेलच की नाही त्याची गॅरंटी नाही आहे. सक्सेस मिळेल किंवा प्रोग्राम मिळतील, आजच्या काळात अजूनच अवघड होत चाललंय. पण अ, प्रामाणिकपणे जर तुम्ही काम करत राहिला आणि तुमचं स्वप्न सतत की मला ते करायचं आहे, मी ते करायचं आणि त्या दृष्टीने जर वाटचाल तुम्ही ठेवली, तर नक्कीच तुम्हाला यश मिळतं. मी तर एक छोट्याशा खेड्यातून आलेला एक मुलगा. पुण्यासारख्या ठिकाणी आज मी पुणेकरांचे आभार मानतो, की त्यांनी मला इथं करायला म्हणजे अगदी सपोर्ट केला. आज माझं स्वतःचं घर झालं, सगळ्या गोष्टींनी मी स्थिर झालो. तर इथल्या असंख्य लोकांचे माझ्यावरती उपकार आहेत, की जेव्हा मला राहायलाही घर नव्हतं, तेव्हा मला त्यांनी आसरा दिला आणि आजही ते रिलेशन माझे त्या त्या सगळ्या लोकांशी टिकून आहेत. तर तुम्ही जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा तुम्हाला ज्यांनी मदत केलेली आहे त्यांच्याप्रती किमान एक भावना ठेवा, की मला त्या व्यक्तीने मदत केली. एक जाणीव ठेवा मनामध्ये. तर असे असंख्य लोक आहेत, की ज्यांनी मला त्या काळामध्ये खूप मदत केली आणि आताही त्यांचं प्रेम आहे, आशीर्वाद आहेत. तर
नुसतं आपल्याच ह्यानी नाही होत कुठलीच गोष्ट. तर असंख्य लोकं तुम्हाला पाठीशी लागतात त्या क्षेत्रामध्ये पुढे जायला. कधी अपयश येते, कधी यश मिळतं. तर हुरळून जायची काही गरज नाही किंवा खचायचंही नाही. तुमचं काम करत राहायचंय. बाकी प्रारब्ध संचित जो तो आपला आपल्याला घेऊन आलेला आहे. पॉलिटिक्स आहेच या क्षेत्रामध्ये, सगळीकडेच आहे ते. तर तुम्हाला सरळ त्याच्यातून पुढे जायचंच आहे. पण तुमचं नशीब ही एक गोष्ट अशी आहे, जो तो आपलं घेऊन आलेला आहे. त्यामुळं कोणाच्या पॉलिटिक्स करण्यानं किंवा काही फार फरक पडत नाही. तुम्ही तुमचं काम करत राहा. तो परमेश्वर तुम्हाला देत राहतो. तुम्हाला सांगितलं की कलापिनी ही जी आमची संस्था आहे, ते आम्ही ग्रामीण भागातल्या विशेषतः मुलांना आम्ही प्रमोट करतो. शिकण्यासाठी असेल किंवा त्यांच्या पहिल्या परीक्षेपासून अगदी विशारद अलंकारपर्यंत माझ्या वडिलांनी काही-काही मुलांना फ्री ऑफ कॉस्ट शिकवलेलं आहे. अशी खूप उदाहरणं आहेत. ती आज मुलं मोठ्या-मोठ्या संस्थेत नोकरी करतायत आणि अशा वडिलांनी माझ्या खूप विद्यार्थी घडवलेत. ग्रामीण भागात पंढरपूर, सोलापूर असेल त्या भागात, सोलापूर जिल्ह्यात खूप विद्यार्थी त्यांचे आहेत. आज सगळीकडे ते काम करतायत. तर असं आहे की तुम्ही काम करत राहा आणि लोकं तुम्हाला मदत करतात किंवा जेव्हा आम्ही सांगतो की आम्ही दरवर्षी मुलांना मदत करतो. तर हे तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या भागातही असे काही विद्यार्थी असतील, म्हणजे क्षेत्र कोणतेही असू द्या, काही त्याला मदत आहे. तर नक्की तुम्ही आम्ही तुम्हाला मदत करू. आमच्या काही कलाकार असतील तुमच्याकडे, ज्यांना म्हणजे त्या-त्या भागात छान काम करतायत, गातायत, वाजवतायत. तर अशा लोकांना पण आम्ही आमच्या कलापिणीच्या संस्थेच्या माध्यमातून नक्की संधी देऊ. अ, अगदी भजन गायक असू द्या, वादक असो किंवा कोणताही कलाकार असो, त्यांना आमच्याकडे आम्ही व्यासपीठ देऊ आणि आमच्याकडून जी शक्य आहे ती मदत नक्की तुम्हाला आम्ही करू.